हॅलो. हा मी प्राध्यापक पी पी डोडस, महात्मा फुले महाविद्यालय वरुड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख. आपण आज बी ए भाग 2च्या तिसऱ्या सेमिस्टरच्या संदर्भात माहिती पाहत असताना आपण गेल्या 2 युनिटचा अभ्यास इंग्लंडच्या राज्यघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केला. आज आपण या ठिकाणी तिसरा आपला युनिट गेल्या मागच्या तासिकेपासून आपण सुरू केला. त्यामध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेच्या संदर्भात आपण माहिती पाहिलं. अमेरिका हे जगात सर्वात शक्तिशाली अशा स्वरूपाचं राष्ट्र आहे आणि अशा या जगातल्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राच्या राज्यघटनेची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचं अध्ययन आणि अभ्यास आपण या ठिकाणी करत होतो. या इंग्लंडच्या पार्श्वभूमीचा आपण विचार केला. अमेरिकेच्या या संपूर्ण पार्श्वभूमीचा विचार केल्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचं आपण अध्ययन या ठिकाणी करत होतो. जवळजवळ आपण या ठिकाणी अमेरिकेतली 7 वैशिष्ट्य या ठिकाणी बघितली होती आणि या 7 वैशिष्ट्यात शेवटचं वैशिष्ट्य जे आहे सत्ता विभाजनाचं तत्व. सत्ता विभाजनाचं तत्व, संविधानाचे श्रेष्ठत्व आणि सत्ता विभाजनाचे तत्व या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचं आपण अध्ययन केलेलं आहे. सत्तेचं विभाजन, जसं मॉन्टेस्क्यूने सत्ता विभाजनाचा सिद्धांत सांगितला, या मॉन्टेस्क्यूने सांगितलेल्या सत्ता विभाजन सिद्धांताचं अमेरिकेमध्ये कशा प्रकारे या तत्वाला राज्यघटनेच्या घटनाकर्त्यांनी कशा प्रकारे लागू केलं त्याचंही विश्लेषण पाहिलं. सत्तेचं विभाजन मॉन्टेस्क्यूने आपल्या स्पिरिट ऑफ द लॉज या ग्रंथामध्ये सांगितलं की सत्ता विभाजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा त्यांनी जगातल्या सर्व देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला, त्याला काय दिसलं, त्याच्यामध्ये अध्ययन करत असताना त्यालाही दिसलं का जनतेवर अन्याय आणि अत्याचार त्या त्या देशातील शासन संस्थेच्या मार्फत त्या देशातील जनतेवर अन्याय आणि अत्याचार का होतो, याचं जेव्हा त्यानं अध्ययन केलं तेव्हा त्याला त्याच्या प्रश्नाचं जे उत्तर सापडलं, त्या प्रश्नाच्या उत्तरात त्याला वाटलं का या ठिकाणी सत्ता एकत्रित आलेली आहे. तिन्ही अंग, शासन संस्थेची तिन्ही अंग, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, हे तिन्ही मंडळ ची सत्ता एकाच व्यक्तीच्या हाती संघटित झाल्यामुळं जनतेवर अन्याय आणि अत्याचार होतो. म्हणून हे तिन्ही विभाग, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, हे तिन्ही मंडळ, तिन्ही विभाग, शासन संस्थेचे तिन्ही विभाग एकमेकापासून अलग झाले असले तरच या ठिकाणी जनतेवर अन्याय आणि अत्याचार होणार नाही. आणि त्यासाठी त्यानं या सर्वात महत्त्वपूर्ण सत्ता विभाजनाचा सिद्धांत सांगितला आणि अमेरिकन राज्यघटनाकर्त्यांवर या सिद्धांताचा फार मोठ्या प्रमाणात परिणाम पडला आणि परिणामी त्यांनी तो सिद्धांत राज्यघटना लिहित असताना स्वीकारला. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत, सत्ता संतुलन आणि सत्तेचं नियंत्रण. नियंत्रण आणि संतुलन. आता नियंत्रण आणि संतुलन म्हणजे काय? नियंत्रण म्हणजे त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे. संतुलन, सत्तेचं संतुलन म्हणजे समान सारखेपणा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं. अमेरिकेच्या राज्यघटनेतलं हे फार महत्त्वाचं तत्व आहे, फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सत्ता संतुलन आणि सत्तेचं नियंत्रण कशाला म्हणतात? सत्ता संतुलन आणि सत्तेचं नियंत्रण कशाला म्हणतात? सर्वसाधारणपणे सत्ता संतुलन आणि सत्तेचं नियंत्रण याला म्हटलं जाते. आता 3 विभाग आहेत. जसं आपण पाहिलं का शासन संस्थेची प्रमुख 3 अंग आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. आता कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिन्ही मंडळ जेव्हा काम करतात तेव्हा अमेरिकेमध्ये काय झालं,
कायदे मंडळाला व्यापक अधिकार दिले. कायदे मंडळ म्हणजे अध्यक्ष आणि त्याचं मंत्रिमंडळ याला व्यापक अधिकार दिले. तो कोणताही निर्णय घेते आणि कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करू शकते. कार्यकारी मंडळ जे आहे म्हणजे अध्यक्ष जो आहे तो अध्यक्ष आणि त्याचं मंत्रिमंडळ हे कशा प्रकारचं काम करते त्याला व्यापक स्वरूपाचे अधिकार. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष आहे. आता कार्यकारी मंडळ हे काम करते त्याला व्यापक सर्व सत्ता दिली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग कायदे मंडळ. आता कायदे मंडळ जे आहे कायदे मंडळाचं काय काम आहे? कायदे मंडळाचं सर्वात महत्वपूर्ण काम आहे कायद्याची निर्मिती करणे. विधिमंडळ ज्याला म्हणतो, अमेरिकन विधिमंडळाला काँग्रेस म्हटलं जाते. काँग्रेसची 2 सभागृह आपण पुढे बघू, प्रातिनिधिक सभागृह आणि सिनेट. आता कायदे मंडळानं कायदे तयार केल्यानंतर कायदे तयार करण्याचा व्यापक स्वरूपाचा अधिकार कायदे मंडळाला आहे, म्हणजे विधिमंडळाला आहे. आता कायदे मंडळानं केलेले कायदे या कायद्याला केलेल्या कायदे जे आहेत म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष शक्तिशाली आहे, पण राष्ट्राध्यक्षाने घेतलेल्या सर्व निर्णयाला जोपर्यंत विधिमंडळाची मान्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे अंमलबजावणी किंवा पूर्णपणे ते मान्यता प्राप्त झाले असे म्हणता येत नाही. म्हणजेच एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला व्यापक अधिकार दिले, तो कोणताही निर्णय घेते आणि कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करते, पण त्याच्यावर नियंत्रण ठेवलं विधिमंडळाचं. कारण का त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयाला विधिमंडळाची जोपर्यंत मान्यता भेटत नाही तोपर्यंत ते सत्य आहे किंवा ते मान्यता प्राप्त असं म्हटलं जात नाही. आता जर समजा पुढं काय आहे, नियंत्रण आणि संतुलन. आता संतुलन कसं राखलं, ज्याला न्यायालय आपण म्हणतो. न्यायालयाचं काम आहे न्यायदान करण्याचं, आणि न्यायालयाचं काम जर न्यायदान करण्याचं असेल तर मग काय, कायदे मंडळाने घेतलेल्या या सर्व महत्वपूर्ण निर्णय जे आहेत कार्यकारी मंडळाने घेतलेले आणि कायदे मंडळाने घेतलेल्या सर्व निर्णयाला आता ज्या मंडळ जे आहे ज्याला राष्ट्राध्यक्ष आणि त्याचं मंत्रिमंडळ त्याच पक्षाचं त्यांनी आणि विधिमंडळानं एकत्रित येऊन एखादी कायदे बनवले, पण हे कायदे बनवलेले कायदे जनतेच्या आणि समाजाच्या राष्ट्राच्या हिताच्या विरोधी असेल. कारण का पक्ष त्याच पक्षाचा राष्ट्राध्यक्ष मंत्रिमंडळ आणि बहुमतही सुद्धा आहेच विधिमंडळात. मग काय होईल अशा परिस्थितीत? काय होते अशा परिस्थितीत? असे होते की जनतेवर अन्याय आणि अत्याचार करणारी कायद्यांची निर्मिती होऊ शकते. असं झालं नाही पाहिजे. मग दुसरा काय पर्याय? तर पर्याय त्याच्यावर दिला की सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर नियंत्रण ठेवेल. जर विधिमंडळाने आणि अध्यक्षाने केलेले कायदे जर जनतेच्या विरोधी असेल तर अशा कायद्यांना रद्द ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. म्हणजेच सत्तेचं संतुलन आणि नियंत्रण इकडे अध्यक्षालाही व्यापक अधिकार दिले, इकडे सिनेटलाही व्यापक अधिकार दिले आणि इकडे सर्वोच्च न्यायालयालाही व्यापक अधिकार दिले. म्हणून याला म्हटलं जाते सत्ता संतुलन आणि सत्तेचं नियंत्रण हे सर्वात महत्वपूर्ण अशा प्रकारचं तत्व या अमेरिकेमध्ये लागू झालं. त्यानंतर पुढचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहेत का अध्यक्षीय शासन पद्धती. अमेरिकेनं अध्यक्षीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धतीचे 2 प्रकार. एक संसदीय शासन पद्धती म्हणजे अमेरिकेत अध्यक्षीय संसदीय शासन पद्धती. भारतामध्ये अध्यक्षीय शासन पद्धती नाही. आपल्या भारतामध्ये संसदीय शासन, लोकशाही संसदीय शासन पद्धती, संसदीय शासन. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये काय असते? अध्यक्षीय शासन पद्धतीत अध्यक्ष हा राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष हा सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष असतो. म्हणजेच अध्यक्षीय लोकशाही, अध्यक्षात्मक शासन व्यवस्था हे अमेरिकन संविधानाने दिलेली एक मोठ्या प्रकारची देणगी आहे, फार मोठी देणगी आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीत अध्यक्ष हा मंत्रिमंडळ
व अध्यक्ष आणि त्याचं मंत्रिमंडळ संपूर्ण काम करत असते. अध्यक्षाला व्यापक स्वरूपाचे अधिकार आहे, व्यापक स्वरूपाचे अधिकार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली पाहिजे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले पाहिजे आणि नंतर ते लागू केले पाहिजे असं नाही आहे. मंत्रिमंडळानं राष्ट्राध्यक्षानं घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात जो आहे तो जर त्यानं म्हटलं का नाही असं, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं घेतलेला निर्णय मंत्रिमंडळालाही माहीत नसते. जेव्हा राष्ट्राध्यक्षानं निर्णय सांगितला, जनतेला ज्याप्रमाणे जेव्हा माहिती होती तेव्हाच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना सुद्धा माहिती होती. म्हणजे मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊन राष्ट्राध्यक्षाला आपले निर्णय घेण्याचा अधिकार घेत नाही. राष्ट्राध्यक्ष स्वतःच्या मतानुसार निर्णय घेते आणि त्याची अंमलबजावणी करते. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनाही माहीत नसते. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनाच वेळ पडल्यास त्यांना सुद्धा जनतेला जेव्हा माहिती दिल्या जाते अध्यक्षाकडून तेव्हाच त्यांनाही माहिती होती. तुम्ही म्हणून काही कसं, भारतात तसं नाही. भारतामध्ये तर मात्र असं आहे का पंतप्रधान ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे जे निर्णय झाले असेल ते मंत्रिमंडळाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच झाले पाहिजे. स्वतः निर्णय घेता येत नाही, त्याची अंमलबजावणी करता येत नाही. मंत्रिमंडळाची बैठक होईल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरेल आणि मग त्या ठिकाणी पुढची कारवाई सुरू होईल. म्हणजे या ठिकाणी अध्यक्ष जो आहेत, अध्यक्ष शासन पद्धतीत अध्यक्ष मंत्रिमंडळाला विचारत नाही. अमेरिकन मंत्रिमंडळ हे अध्यक्षाला जबाबदार आहे, ते विधिमंडळाला जबाबदार नाही. विधिमंडळाला जबाबदार नाही. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, केव्हा द्यावा, कोणाला द्यावा, अध्यक्षाला दिला जातो. आणि हा महत्वपूर्ण अशा प्रकारचे निर्णयाची सर्वसामान्य जनतेच्या बरोबर म्हणजे अध्यक्ष हा संपूर्ण देशातील जनतेच्या जवळपास प्रत्यक्ष पद्धतीने या ठिकाणी अध्यक्ष शासन पद्धतीत कायदेमंडळाला अध्यक्ष कायदेमंडळाला जबाबदार, मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार नसते तर ते अध्यक्षाला जबाबदार असते. म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात सांगायचे झाल्यास मंत्रिमंडळाची निर्मिती, त्याचा निश्चित कार्यकाल, त्याचा सर्व कार्यपद्धती या सर्व गोष्टी आहेत तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे या ठिकाणी प्राप्त झालेलं असते. म्हणजेच अमेरिका हे सर्वसाधारणपणे अध्यक्ष शासन पद्धतीत त्याला व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झाले असल्याचं दिसतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा सिद्धांत. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा सिद्धांत कशाला म्हणतात? न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर कायदे मंडळानं केलेला कायदा जर घटनेच्या विरोधी असेल, जनतेच्या विरोधी असेल, राष्ट्राच्या विकासाच्या विरोधी असेल तर असे कायदे रद्द ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन एखादा कायदा घटनेच्या विरोधी आहे, एखादा कायदा समाजाच्या राष्ट्राच्या हिताच्या विरोधी आहे असा केलेला कायदा जर विधिमंडळाने असा केलेला कायदा राष्ट्राध्यक्ष आणि विधिमंडळांनी एकत्रित येऊन केलेला कायदा असेल तर अशा कायद्याला रद्द ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यालाच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असेही म्हटलं जाते. न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन पुनर्विलोकन त्यालाच म्हटलं जाते का या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयाला घटनेचं रक्षण करण्याची आणि जनतेच्या अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयावर सोपवलेली आहे. ती जबाबदारी ते पूर्णपणे पार पाडत असते. म्हणून या ठिकाणी म्हटलं जाते की न्यायालयीन पुनर्विलोकनाचा सिद्धांत अमेरिकेत या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि भारतात सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकनाची प्रक्रिया या महत्वपूर्ण दृष्टिकोनातून सुरू असते. आता 11वं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहावं. 11वं अमेरिकेतील सिनेट हे जगात शक्तिशाली द्वितीय सदन आहे. अमेरिकेतील सिनेट पहा, अमेरिकेतील सिनेट हे जगात सर्वात शक्तिशाली द्वितीय सदन आहे.
पहा, आपण भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास केला, इंग्लंडच्या राज्यघटनेचा अभ्यास केला, आता अमेरिकेच्या राज्यघटनेचा अभ्यास आपण करत आहोत. अमेरिकेतील सिनेट हे जगात सर्वात शक्तिशाली द्वितीय सदन आहे, असं आपलं हे वैशिष्ट्य आहे. सिनेट, अमेरिकेमध्ये 2 सभागृह आहेत. अमेरिकन काँग्रेसची म्हणजे विधिमंडळाची 2 सभागृह. हे 2 सभागृह जे आहे, या 2 सभागृहात प्रातिनिधिक सभागृह, प्रथम सभागृह म्हणजे जनतेनं निवडून पाठवलेल्या प्रतिनिधींचं सभागृह, त्याला प्रातिनिधिक सभागृह म्हटलं जातं. आणि दुसरं सभागृह आहे सिनेट. सिनेट हे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणजे सिनेट आहे. आता इंग्लंडमधलं जे हाऊस ऑफ लॉर्ड आहेत, द्वितीय सभागृह. भारतामधलं राज्यसभा आहे, द्वितीय सभागृह. या भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशातल्या द्वितीय सभागृहाला केवळ आणि केवळ नाममात्र स्वरूपाचे अधिकार आहे, असं आपण भारताचा राज्य अभ्यास करत असताना भारतामध्ये पाहिलं आणि इंग्लंडमधलं पाहत असताना इंग्लंडमध्ये पाहिलं. पण अमेरिकेतील सिनेट जगात सर्वात शक्तिशाली द्वितीय सदन आहे, असं आपण म्हणतो. वैशिष्ट्य आहे. तिकडे असं, भारतात, अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये मात्र जगात सर्वात शक्तिशाली द्वितीय सदन हे सिनेट आहे. काय आहे, का म्हटलं जाते का सिनेट हे जगात सर्वात शक्तिशाली द्वितीय सदन आहे? याची कारणं जी आहेत ती अशी आहेत. का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं निर्णय घेण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला, तो देशाचा राज्यकारभारच पाहतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या सर्व कार्याला अमेरिकन सिनेटची संमती आवश्यक आहे. जर समजा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला अमेरिकन सिनेटने संमती नाकारली, म्हणजे मान्यता दिली नाही, बहुमताने त्याला मान्यता प्राप्त करून दिली नाही, तर घेतलेला निर्णय हा रद्द होतो. घेतलेला निर्णय रद्द होतो. म्हणून अमेरिकेतील सिनेट जगात शक्तिशाली द्वितीय सदन आहे असं म्हटलं जाते. उदाहरणार्थ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्सन, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध झालं. आता या महायुद्धामध्ये जागतिक शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी विल्सननं पैशाचा तह घडून आणला आणि त्याच्यामध्ये पहिल्या महायुद्धात जो राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, अमेरिकेने राष्ट्रसंघाचा सदस्य व्हावा की होऊ नये यासाठी विल्सननं आपला ठराव सिनेटमध्ये ठेवला. सिनेटनं त्याला नाकारलं, मान्यताच दिली नाही. मग काय झालं? म्हणून म्हटलं जाते अमेरिका हा राष्ट्रसंघाचा सदस्य होऊ शकला नाही, त्यामुळेच राष्ट्रसंघ अपयशी झाला असं म्हटलं जाते. म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला सिनेटची मान्यता असणे गरजेचे आहे आणि त्यांनी मान्यता दिली तरच पुढचं काम होते, अन्यथा होत नाही. यावरूनच आपल्या लक्षात येते, उदाहरणावरून, का अमेरिकेतील सिनेट जगात सर्वात शक्तिशाली द्वितीय सदन. आर्थिक क्षेत्रातही तसंच आहे. आर्थिक क्षेत्र, अर्थसंकल्प सर्वप्रथम मांडण्याचा अधिकार सिनेट मला नाही. तो भारतात जसा लोकसभेतच मांडला जातो, इंग्लंडमध्ये जसा सर्वसाधारणपणे तो कॉमन सभागृहात मांडला जातो, तसाच अमेरिकेत सुद्धा प्रातिनिधिक सभागृहात तो अर्थसंकल्प मांडला जातो. पण अर्थसंकल्प भारत आणि इंग्लंडमध्ये त्या सभागृहातून, म्हणजे प्रथम सभागृहातून मंजूर झाल्यानंतर द्वितीय सभागृहात केवळ फक्त ते विलंब लावू शकते. भारतात 14 दिवस लावू शकते, इंग्लंडमध्ये 1 महिना लावू शकते. पण अमेरिकेत विलंबच लावू शकत नाही. तर अमेरिकेमध्ये फक्त एवढं म्हटलं का दुरुस्ती करण्याचा अधिकार सिनेटला आहे, अर्थसंकल्पात दुरुस्ती सुचवण्याचा अधिकार आहे. एवढ्या एका टायटल खाली
अमेरिकेतील सिनेट अर्थसंकल्पाचं टायटल सोडून सर्व अर्थसंकल्प बदलू शकते. सर्व. मग याच्याहून लक्षात घ्या, फक्त मांडत जरी तिथं असला तर पूर्ण अर्थसंकल्प बदलवण्याचा अधिकार सिनेटला आहे. यावरून लक्षात येते का अमेरिकेतील सिनेट हे जगात सर्वात शक्तिशाली द्वितीय सदन आहे. अमेरिकेतील सिनेट हे जगात सर्वात शक्तिशाली द्वितीय सदन आहे. या बाबीवरून आपल्या लक्षात येते. पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जाते 12 नंबरचं. का 12 वैशिष्ट्य काय आहे? 12व्या वैशिष्ट्यामध्ये या ठिकाणी म्हटलं जाते का अमेरिका हे गणराज्य आहे. गणराज्य. आता गणराज्याचा अर्थ काय होतो? भारत गणराज्य आहे. भारत गणराज्य आहे असं म्हटलं. इंग्लंडला नाही म्हटलं आपण का इंग्लंड हे गणराज्य आहे असं नाही म्हटलं. लक्षात घ्या काय म्हणतो आपण. इंग्लंड हे गणराज्य आहे असं म्हटलं नाही. भारत हे गणराज्य आहे. अमेरिका गणराज्य आहे असं आपण म्हणतो. गणराज्य म्हणजे काय? आपण गणतंत्र दिवस भारताचा आपण ज्या पद्धतीने आपण पार पाडतो, आणि कारण का गणराज्य नाही असं आपण इंग्लंडला का म्हणतो? का इंग्लंडचा राजा हा तेथील जनतेच्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जात नाही, म्हणून ते गणराज्य नाही. राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख हा जर जनतेच्या माध्यमातून निवडला जात असेल तरच त्याला गणराज्य म्हटलं जाते, अन्यथा गणराज्य म्हटल्या जात नाही. भारत हे गणराज्य आहे असं आपण म्हणतो. गणतंत्र दिन, गणतंत्र. आता गणतंत्राचा अर्थ का भारताचा राष्ट्रपती हा भारतीय जनतेच्या माध्यमातून अप्रत्यक्ष रीतीनं निवडला जातो, म्हणून राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा जनतेतून निवडला जातो, म्हणून अमेरिका ही गणतंत्र आहे, भारत हे गणतंत्र आहेत असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणून गणतंत्राचा अर्थ या पद्धतीनं, या दृष्टिकोनातून, या कार्यपद्धतीच्या अधिकारातून या ठिकाणी होतो. म्हणून भारत आणि अमेरिका हे गणतंत्र आहे, गणतंत्रात्मक राज्य आहे, देश आहे असं या ठिकाणी म्हटलं जाते. आणि या ठिकाणी इंग्लंड हे गणतंत्र नाही असं आपण या ठिकाणी स्पष्टपणे म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जाते 13वं वैशिष्ट्य. ते वैशिष्ट्य म्हणजे अमेरिका धर्मनिरपेक्ष राज्य आहे. धर्मनिरपेक्ष. पहा आता धर्मनिरपेक्ष राज्य, भारतही धर्मनिरपेक्ष राज्य असं आपण म्हणतो. भारतातल्या धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे भारतात अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे लोक राहतात. या सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना एकत्रित येऊन कोणत्याही धर्माचा राष्ट्र स्वीकार करणार नाही किंवा कोणत्याही धर्माचा द्वेष करणार नाही, मत्सर करणार नाही. धर्म ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब राहील आणि त्याचा आचार, विचार आणि प्रसार करण्याचा अधिकार त्या व्यक्तीचा वैयक्तिक दृष्टिकोनातून राहील. शासन, सरकार कोणत्याही धर्माचा पाठबळ करणार नाही. आता अलीकडे करते तो भाग वेगळा आहे. भारतामध्ये धर्मनिरपेक्षच्या तत्वाला इकडे सांगितलं वेगळं आणि तिकडे करतात वेगळं, तो भाग वेगळा आहे, घटना वेगळी आहेत. आता तो एक वेगळा विषय आहे. इंग्लंड, अमेरिकेमध्ये सुद्धा धर्मनिरपेक्ष राज्य आहे असं म्हटलं जाते. आणि पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर धर्मयुद्धाची झळ ज्या युरोपीय राष्ट्रांना सर्वाधिक प्रमाणात बसली, पहिल्या महायुद्धाच्या काळात ज्या धर्मयुद्धाची झळ युरोपियन राष्ट्रांना पोहोचली, त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची तत्व राज्यकारभाराची आधारभूत तत्व बनली. पहिल्या महायुद्धात त्यांना धर्माची झळ पोहोचली, म्हणून या ठिकाणी या धर्मयुद्धाच्या कालखंडातलं त्याचा परिणाम झाला. त्यामुळं युरोपीय राष्ट्रातील या अमेरिकेनं जेव्हा अमेरिकेची राज्यघटना लिहिल्या गेली तेव्हा त्या अमेरिकेच्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला सुद्धा या ठिकाणी मान्यता देण्यात आली. आणि
इंग्लंडमध्ये मात्र या ठिकाणी राजा हा चर्च संघटनेचा प्रमुख मानला जातो. चर्चची संघटना जी आहे, धर्मापेक्षा राज्य नाही अमेरिका इंग्लंड, तर या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. त्या महत्त्वाच्या बाबीचं विश्लेषण आपण पाहिलं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. भारतीय राज्यघटनेने सुद्धा भारताच्या सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार पदार्पण करण्यात आलेले आहे. अशा या राज्यघटनेत जे मूलभूत अधिकार आहेत, अमेरिकेच्या राज्यघटनेत सुद्धा अमेरिकन नागरिकांचे मूलभूत अधिकार या ठिकाणी पदार्पण करण्यात आलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून तशा प्रकारच्या कार्यपद्धती या महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून केले जाते. मूलभूत अधिकार, स्वातंत्र्याच्या लढ्यात 13 वसाहतींचा विजय झाला आणि स्वातंत्र्य युद्धाच्या विजयानंतर या ठिकाणी अमेरिकन संविधान अंमलात आलं आणि अमेरिकन संविधान अंमलात आल्यानंतर मूलभूत अधिकारांचा समावेश या राज्यघटनेमध्ये केला गेला आणि त्या दृष्टिकोनातून अमेरिकन नागरिकांना सुद्धा मूलभूत अधिकार त्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले आणि मांडण्यात आले. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे राजकीय पक्ष पद्धतीचे स्वरूप. राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टी स्वरूप कसं आहे? भारताच्या राज्यघटनेचं आपण काय पाहिलं? भारताच्या राज्यघटनेचं राजकीय स्वरूप काय आहे? राजकीय पक्षाचं स्वरूप काय आहे? भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. इंग्लंडमध्ये द्विपक्ष पद्धती आहे आणि अमेरिकेत सुद्धा द्विपक्ष पद्धती. अमेरिकेच्या राज्यघटनेने जी पक्ष पद्धती आहेत ती द्विपक्ष पद्धती या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली आहे. द्विपक्ष पद्धती ही अमेरिकेच्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढे बघू आपण पॉलिटिकल पार्टीच्या वेळेस. पण अमेरिकेमध्ये 2च राजकीय पक्ष आहेत, रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष. रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष हे 2च राजकीय पक्ष अमेरिकेमध्ये आहे. तिसरा राजकीय पक्ष नाही. अपक्ष उभं राहण्याचा अधिकार आहे. लोक अमेरिकेत अपक्ष सुद्धा राहत नाही. राहिले तरी त्याला काही फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्राप्त होत नाही. अमेरिकेमध्ये 2च राजकीय पक्ष आहे आणि 2च राजकीय पक्ष, हा पक्ष झाला की तो पक्ष, तो पक्ष झाला की तो पक्ष, आलटून पालटून सत्तेवर येतात. कधी कधी तोच पक्ष पुन्हा सत्तेवर येऊ शकतो, कारण का निवडणुकीनंतर ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होते तो राजकीय पक्ष या ठिकाणी सत्तेत सहभागी होतो. पहा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो का यावर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड सुरू आहे. तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून या सर्व गोष्टी ऐकत आहात. आपल्याला अमेरिकेची राज्यघटनेचा अभ्यास आहे, आपल्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा अभ्यास आहे आणि त्याची प्रोसेस जी आपल्याला 15 मार्काचं भेटणार आहे त्यामध्ये सुद्धा हे येणार आहे. त्यामुळं आपण तशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करत आहोत आणि राजकीय पक्षाचं स्वरूप या ठिकाणी अशा प्रकारे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहणार का दुहेरी नागरिकत्व. शेवटचं वैशिष्ट्य पाहणार आपण दुहेरी नागरिकत्व. अमेरिकेमध्ये 2 नागरिकत्व आहेत. आता भारतामधले जर केलं आपण तर भारताला मध्ये आपण ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशात आपल्याला 2 नागरिकत्व नाही. भारतीय नागरिकत्व, एकच नागरिकत्व आपल्याला प्राप्त आहे, एकच नागरिकत्व. पण अमेरिकेमध्ये म्हटलं दुहेरी नागरिकत्व, घटक राज्याचं नागरिकत्व आणि नॅशनल म्हणजे देशाचं नागरिकत्व. पहिल्यांदा त्याला घटक राज्याचं नागरिकत्व प्राप्त करून घ्यावं लागते, त्यानंतर त्याला राष्ट्रीय नागरिकत्व प्राप्त होते. दुहेरी नागरिकत्वाची पद्धती आहे तिथं. दुहेरी नागरिकत्व अमेरिकन या नागरिकाला दुहेरी नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे. 2 नागरिकत्व, घटक राज्याचं नागरिकत्व आणि सेंट्रलचं नागरिकत्व म्हणजे संघ राज्याचं नागरिकत्व. अशा दुहेरी नागरिकत्व अमेरिकेमध्ये अमेरिकन नागरिकांना प्राप्त झालं असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तशा प्रकारची प्रक्रिया आपल्याला जाणवते किंवा दिसून येते. तर या सर्व बाबींचा आपण अभ्यास केला
अमेरिकन संघराज्य जे आहे, अमेरिकन संघराज्यातून घटक राज्यांना फुटून निघण्याचा सुद्धा अधिकार आहे. फुटून निघण्याचा. त्यांना जर वाटलं नाही का आपल्याला या ठिकाणी तर योग्य आपली वागणूक देत नाही म्हणून आपण अलग निघायचं, निघू शकते. दुहेरी नागरिकत्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण अमेरिकेच्या राज्यघटनेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचं अध्ययन आणि अभ्यास या ठिकाणी केला. आपल्या अमेरिकेच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये या ठिकाणी संपलेली आहेत आणि यानंतर पुढील अभ्यास तासिकेत आपण पुढचा महत्त्वाचा भाग पाहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड बाय.